टॅक्स इनव्हॉइसेस, जीएसटीची बिलं किंवा ज्याला आपण बोलीभाषेमध्ये पक्की बिलं असं म्हणतो, याचं महत्व तुम्हा सगळ्यांना कळणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. आजचा व्हिडिओ बनवण्याचा प्रपंच हा फक्त तेवढ्यासाठीचाच आहे. दागिने खरेदी करत असताना आपण ज्वेलरकडनं जीएसटी बिलाचीच मागणी केली पाहिजे असा आग्रह मी तुम्हाला आतापर्यंत करत आलेलो आहे. व्हिडिओच्या शेवटपर्यंत त्याचं महत्व तुम्हाला सुद्धा समजून जाईल. आपल्या घरातले जे ज्येष्ठ मंडळी सोनं खरेदी करण्यासाठी जात असतात त्या प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. व्हिडिओ अगदी महत्वाचा आहे. कदाचित थोडासा मोठा होईल पण हा व्हिडिओ आवर्जून पूर्ण बघा. जेव्हा ज्वेलर जीएसटीची बिलं तुम्हाला देत आहेत तर काही महत्वाच्या गोष्टी डिस्क्लोज करणं हे ज्वेलरसाठी सुद्धा बंधनकारक आहे. फॉर एक्झाम्पल, आपण जो दागिना खरेदी करत आहोत त्याची शुद्धता मेन्शन करणं बिलावरती हे ज्वेलरसाठी बंधनकारक आहे. असं समजूया की आपण 22 कॅरेटचा दागिना खरेदी करतोय तर 22 कॅरेटचाच दर बिलावरती मेन्शन करणं हे सुद्धा बंधनकारक आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, आपण खरेदी करत असलेल्या दागिन्यांवरती ज्वेलरने किती मजुरी लावलेली आहे, किती घडणावळ लावलेली आहे हे स्पेसिफिकली ग्राहकांना कळण्यासाठी हे डिटेल्स समजावून सांगणं किंवा हे मेन्शन करणं हे सुद्धा कंपल्सरी असतं, हे सुद्धा गरजेचं असतं. चौथी महत्वाची गोष्ट, टोटल खरेदीवरती किती पर्सेंट टॅक्स लागलेला आहे, जीएसटी जो चार्ज करतात तो किती पर्सेंट, सीजीएसटी आणि एसजीएसटी हा स्पेसिफिक दाखवलेला आहे का बिलावरती, हे सांगणं बंधनकारक आहे. पाचवी सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण खरेदी करत असलेल्या दागिन्यामध्ये ऍक्च्युअल गोल्ड वेट किती आहे, त्याच्यामध्ये जर सपोज काही स्टडेड स्टोन्स असतील तर त्या स्टोनचं वजन किती आहे, त्याचे काही एक्स्ट्रा चार्जेस लागलेले आहेत का, या सगळ्या महत्वाच्या गोष्टी ज्वेलरनं डिस्क्लोज करणं हे बंधनकारक आहे. ज्याची माहिती आपल्या कस्टमरला असणं, आपल्या ग्राहकांना असणं हे खूप महत्वाचं असतं. जर तुम्ही तुमचा दागिना बोडण्यासाठी कुठल्याही ज्वेलरकडे गेलात आणि तुमच्याकडे त्याचं बिल नसेल तर कोणताही ज्वेलर त्याला हात सुद्धा लावणार नाही, हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो. आज 1,00,000 रुपये जरी मूल्य असलं तुमच्या सोन्याचं तर त्याचे 50,000 सुद्धा तुम्हाला कुणीही देणार नाही, तुमच्या वस्तूला कुणीही हात लावणार नाही. शेवटचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, सपोज अनफॉर्च्युनेटली कोणाचेही दागिने जर हरवलेले असतील तर हरवलेले दागिने क्लेम करण्यासाठी तुमच्याकडे दागिन्यांचं पक्क बिल असणं आणि ते प्रेझेंट करणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. अजूनही काही जणांची जर धारणा अशी असेल की आपण कच्च्या बिलांमध्ये दागिने खरेदी करून पैशांची खूप मोठी बचत करतो आहे, ही शेवटची गोष्ट तुमच्यासाठी. आपण जेव्हा ज्वेलरकडनं दागिन्यांची पक्की बिलं घेतोय तर तेव्हा 3% जीएसटी पे करून, समजूया की आपण तो 3% प्रीमियम पे करून आपल्या दागिन्यांचं, आपल्या इन्व्हेस्टमेंटचं फ्युचर, भविष्य सेव्ह करतोय. व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा. मी सांगितलेल्या मुद्द्यांच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे काही माहिती असेल तर ती पण कॉमेंट्समध्ये जरूर टाईप करून मला सांगा.